हाय फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे। तर हे खूप मोठं असं लाल भडक फूल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे आहे फुटबॉल लिलीचे फूल। आणि हे याचं नावसुद्धा असंच आहे की खूप मोठं असं गोल फुटबॉलासारखंच याचं फूल होतं, म्हणून याला त्यानुसारच याचं नाव पडलं असेल। आणि हे जे प्लांट आहे हे कंदापासून आपण तयार करू शकतो, आणि एक कंद लावला तर त्याचे अनेक कंद तयार होऊन याचे अनेक सारे प्लांट तयार होतात। आणि हे फूलसुद्धा मे महिन्यामध्येच फुलतं, याला मे फ्लावरसुद्धा म्हणतात। आणि हे बघू शकता, मी या कुंडीमध्ये 2-3 कंद लावले होते, तर त्यापासून असे खूप सारे कंद तयार होऊन अनेक छोटे छोटे कोंब आलेले आहेत। म्हणजे याचेसुद्धा आता मस्त प्लांट तयार होतात। आणि याची माती म्हटलं तर याची माती आपल्याला अशी भुसभुशीत तयार करायची असते। म्हणजे आपल्या गार्डनमधील माती, त्यामध्ये आपल्याकडे जे कोणतंही खत आहे तर ते खताचा वापर करून ही माती छान अशी भुसभुशीत तयार करायची, म्हणजे त्या मातीमध्ये पाणी साचून राहणार नाही। पाणी साचून राहिले तर याचे कंद खराबसुद्धा होऊ शकतात आणि हे प्लांट खराब होऊ शकतं। म्हणूनच आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की या कुंडीमध्ये पाणी साचून राहणार नाही। आणि कुंडी म्हटलं तर याला मध्यम किंवा थोडी मोठ्या आकाराची घेतली तरी चालते, म्हणजे छान प्रकारे हे प्लांट फुटबॉल लिलीचे प्लांट राहू शकतं। तर मी इथे ही 12 इंचाची कुंडी घेतलेली आहे, तर त्यामध्ये मी हे लावलेलं आहे। आणि हे बघू शकता, मस्त अशी ही एक कळी उमलत आहे आणि एक फूल आहे ते छान असं फुललेलं आहे, खूप सुंदर असं दिसत आहे। आणि याची पाण्याची काळजी म्हणजे याला जेव्हा याची माती खालून बुडामध्ये ओलसर असेल आणि वरून सुकल्यासारखी वाटली, तेव्हाच आपल्याला याला पाणी द्यायचं असतं। आणि हे प्लांट आपल्याला जास्त उन्हामध्ये, म्हणजे याला उन्हामध्ये ठेवलं तर चालतं, म्हणजे याला उन्हातच फुलं फुलतात, म्हणजे मे महिन्यामध्येच याला फुलं फुलतात। आणि मी हे जेव्हा हे फुलं फुलत आहेत तर हे एवढे दिवस उन्हामध्ये होतं, परंतु आता मी हे थोडं शेड एरियामध्ये, एवढं बी नाही, म्हणजे थोडं यावर ऊन येतं सकाळचं, तर अशा ठिकाणी ठेवलेलं आहे, म्हणजे हे फूल जास्त दिवस या प्लांटवर राहील। तर इथे बघू शकता, मी ही कुंडी वापरलेली आहे हे प्लांट लावण्यासाठी, म्हणजे आपण छोट्या कुंडीमध्ये सुद्धा लावलं तरी हे छान प्रकारे